नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द टेक्निक कॉम्पिटिटिव्ह अकॅडमीने महाराष्ट्रभरातील विद्यार्थी जे पोलीस भरतीची तयारी करत आहेत, अशा पोलीस भरतीची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अंकगणित स्पेशल हा मार्गदर्शन वर्ग सुरू केला आहे. आणि या मार्गदर्शन वर्गातील तिसरे डेमो लेक्चर आज मी सुरू करत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. पहिला प्रश्न आहे, 15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 16 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? आता पहा, हा जो प्रश्न आहे तो लातूर जिल्हा पोलीस भरती 2024 या परीक्षेला आलेला आहे. आणि प्रश्न वाचल्यानंतर तुमच्या लक्षात आला असेल की हा प्रश्न काळ काम वेग या टॉपिकशी संबंधित आहे. जरी हा प्रश्न काळ काम वेग या टॉपिकशी संबंधित आहे हे जरी तुमच्या लक्षात आलेलं असलं तरी हे समचलनाचं उदाहरण आहे की व्यस्त चलनाचं उदाहरण आहे हे तुमच्या लक्षात येणं खूप गरजेचं आहे. कारण दिलेला प्रश्न समचलनाशी संबंधित असेल तर तुम्हाला वेगळी बेसिक पद्धत किंबहुना वेगळं टेक्निक वापरायचं आहे. आणि जर का व्यस्त चलनाशी संबंधित असेल तर त्यासाठी प्रश्न सोडवण्यासाठी वेगळं टेक्निक वापरायचं आहे. आणि म्हणून पहिल्यांदा दिलेल्या प्रश्नावरून ते समचलनाशी रिलेटेड क्वेश्चन आहे की व्यस्त चलनाशी रिलेटेड क्वेश्चन आहे हे अगोदर खात्री करा. इथं साहजिकच परस्परावर अवलंबून असणारे दोन घटक जर विचारात घ्यायचे म्हटले तर 15 मजूर रोज 8 तास काम करतात म्हणजे एकूण कामाचे तास होणार आहे. प्रत्येक मजुराचे 8-8 तास म्हणजे असे एकूण कामाचे तास किती दिवसात पूर्ण करतात. म्हणजे परस्परावर अवलंबून घटक कुठले झाले? कामाचे तास आणि ते काम पूर्ण करण्यासाठी लागणारे दिवस. बघा, हे एकमेकावर अवलंबून असणारे दोन घटक झाले. आता साहजिकच कामाचे तास जर वाढवले तर ते काम पूर्ण करण्यासाठी इथं म्हटलंय बघा, तेच काम. साहजिकच कामाचे तास जर आपण वाढवले तर लागणारे दिवस कमी असणार आहेत. आणि कामाचे तास जर आपण कमी केले तर लागणारे दिवस निश्चितपणे वाढणार आहेत. म्हणजे हे व्यस्त चलन दिसतं पहा, परस्पर व्यस्त संबंध दिसतो. आणि म्हणून हा जो प्रश्न दिलेला आहे तो व्यस्त चलनाशी संबंधित प्रश्न आहे. हे एकदा तुमची ही बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाली की आता सोडवण्याचं टेक्निक किंवा बेसिक पद्धत पाहूया. पहिल्यांदा मी नेहमीप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजण्यासाठी म्हणून बेसिक पद्धत सांगतो. लगेचच अतिशय साधं सोपं शॉर्टकट टेक्निक आहे ते टेक्निक तुम्हाला सांगतो जे तुम्ही परीक्षेत यूज करायचं आहे. पहिल्यांदा बेसिक पद्धत पहा. इथं जेव्हा या प्रश्नामध्ये जेव्हा परस्पराशी संबंधित असणारे दोन घटकामध्ये जेव्हा व्यस्त चलन असतं तेव्हा व्यस्त चलनामध्ये त्याशी संबंधित संख्येचा गुणाकार स्थिर राहतो. गुणाकार. आणि म्हणून हे बघा, हे कामाचे तास जर बघितले पहिले तर किती होणार? 15 गुणिले 8, 15 8 20 असे 100 तास होणार. आणि लागणारे दिवस किती आहेत? 18. आता दुसऱ्या ओळीमध्ये तेच काम पूर्ण करण्यासाठी आता तास किती आहेत? 16 मजूर 9 तासाप्रमाणे म्हणजे 16 गुणिले 9 तास होणार. आणि लागणारे दिवस किती ते आपल्याला किती दिवसात पूर्ण करतील हे काढायचं x. आता मी नुकताच काय सांगितलं तर व्यस्त चलनाच्या उदाहरणामध्ये परस्परावर अवलंबून असणाऱ्या दोन घटकाशी संबंधित संख्येचा गुणाकार स्थिर राहतो. आणि म्हणून गुणाकार स्थिर घ्या. 15 गुणिले 8 गुणिले 18 बरोबर
आता दुसऱ्या ओळीतील संख्या 16 गुणिले 9 गुणिले x. आता x ची जर किंमत काढायची असेल तर ह्या संख्या इकडून या 15 गुणिले 8 गुणिले 18 भागिले 16 गुणिले 9 बरोबर x. भाग द्या 9 एक्के 9 9 दुनी 18 8 एक्के 8 8 दुनी 16 बे एक्के बे बे एक्के बे उरले किती x बरोबर इकडे राहिले 15 एक्के 15. म्हणजे किती दिवस लागतील 16 मजूर रोज 9 तास काम करून ते काम किती दिवसात पूर्ण करतील 15 दिवसात. हा आता ही तुम्हाला मी बेसिक पद्धत सांगितली आहे. हे तुम्हाला कोणताही प्रश्न सोडवण्याची बेसिक कन्सेप्ट माहिती असावी म्हणून सांगितलं. आता परीक्षेमध्ये तुम्ही काय करा साधं सोपं टेक्निक आहे. तुम्हाला प्रश्न वाचल्यानंतर या प्रश्नातील उदाहरण हे व्यस्त चलनाशी संबंधित आहे हे तुम्हाला लक्षात आलं किंबहुना त्या उदाहरणामध्ये व्यस्त चलन आहे हे सांगणारे काही टेक्निकल वर्ड्स असतात. जसं की इथं पहा तेच काम इतकेच काम तेवढेच काम. पहिल्या ओळीत सांगितलेलं जेवढं काम असतं तेवढंच काम दुसऱ्या ओळीत. तेच काम तितकेच काम तेवढेच काम हे शब्द आले की ओळखायचं म्हणजे कामाचं प्रमाण सारखं राहिलंय. तेच काम तेवढंच काम तितकंच काम मग ओळखायचं हे व्यस्त चलनाचं उदाहरण. आता हे उदाहरण व्यस्त चलनाचं आहे हे लक्षात आलं की टेक्निक काय पहा सरळ तुम्ही पहिल्या ओळीतील संख्येच्या गुणाकाराला दुसऱ्या ओळीतील संख्येच्या गुणाकारानं भाग द्या. बघा पहिल्या ओळीतील संख्येचा गुणाकार 15 गुणिले 8 गुणिले 18 याला दुसऱ्या ओळीतील संख्येने भाग द्या. दुसऱ्या ओळीत आता 3 संख्या असणार नाहीत 2च असणार आहे. तिसरी विचारलेली असणार आहे. जेवढ्या असतील दुसऱ्या ओळीतील संख्या 16 गुणिले 9 भाग द्या 9 एक्के 9 9 दुनी 18 8 एक्के 8 8 दुनी 16 बे एक्के बे बे एक्के बे उरले किती 15 एक्के 15. किती कमी वेळेत उत्तर झालेलं आहे पहा. क्लिष्टताही राहिली नाही. सरळ टेक्निक. व्यस्त चलनाचं जर उदाहरण असेल तर पहिल्या ओळीतील संख्येच्या गुणाकाराला दुसऱ्या ओळीतील राहिलेल्या संख्येच्या गुणाकारानं भाग द्यायचा. विचारलेली तिसरी संख्या तुम्हाला उत्तर मिळेल 15. आता विद्यार्थी मित्रांनो मी प्रत्येक प्रश्न सांगत असताना प्रत्येक नवीन टाईप तुम्हाला यापूर्वी परीक्षेला आलेलेच प्रश्न मी शक्यतो डेमो लेक्चर मध्ये घ्यायलोय. हे घेत असताना मी बेसिक पद्धत पण का सांगतोय तर ज्याचं बेसिक चांगलं आहे त्या व्यक्तीला त्या विद्यार्थ्याला पेपर सेटरने कोणताही प्रश्न कसाही फिरवून विचारला चेंज करून विचारला कन्फ्यूज करून विचारला तरी अशा विद्यार्थ्यांना तो प्रश्न समजतो. मग आवश्यक तिथं टेक्निक आणि आवश्यक तिथं बेसिक पद्धतीचा वापर तो विद्यार्थी करतो आणि मग परीक्षेमध्ये कन्फ्यूज होत नाही चुकत नाही. आता साहजिकच बेसिक पद्धतीला वेळ लागतो म्हणून तुम्ही परीक्षेत बेसिक पद्धत वापरू नका. पण कधी कधी चेंज केलेले प्रश्न या प्रश्नांमध्ये काही बदल केल्यामुळे कन्फ्युजिंग केल्यामुळे तुम्हाला कधी बेसिक पद्धतीचा वापर करावा लागतो. म्हणून तुम्ही सगळेच प्रत्येक प्रश्न टेक्निकनच नुसता सोडवत जाऊ नका. बेसिक पद्धत ही समजून घ्या. पण साहजिकच परीक्षेला ही टेक्निक पद्धत वापरा. बघा किती साधं सोपं टेक्निक आहे. प्रश्न व्यस्त चलनाचा असेल तर पहिल्या ओळीतील संख्येच्या गुणाकाराला दुसऱ्या ओळीतील संख्येच्या गुणाकारानं भाग द्यायचा. ठीक आहे. आता आपण दुसरा प्रश्न पाहूया. हा विद्यार्थी मित्रांनो दुसरा प्रश्न समजून घ्या. एका शेतातील शेंगा काढण्याचे काम 15 स्त्रिया 8 दिवसात पूर्ण करतात. तेच काम पुन्हा शब्द आला पहा. तेच काम 6 दिवसात पूर्ण करावयाचे असल्यास किती स्त्रिया कामावर असावयास हव्यात
हा प्रश्न दौंड पोलीस भरती 2024 ला आलेला आहे. आता मी इथं बेसिक पद्धत सांगत बसणार नाही, डिरेक्टली आपण टेक्निकचा वापर करूया. किती कमी वेळेमध्ये प्रश्न होतोय पहा. हा सुद्धा मागील वर्षी आलेलाच प्रश्न आहे. आता प्रश्न वाचल्या वाचल्या तुमच्या एक लक्षात आलं असेल, तेच काम आहे, तितकंच काम आहे, तेवढंच काम आहे. आणि म्हणून हे व्यस्त चलनाचं उदाहरण आहे. आणि व्यस्त चलनाच्या उदाहरणामध्ये पहिल्या ओळीतील संख्येचा गुणाकार, पहिल्या ओळीत 15 आणि 8 आहे, 15 गुणिले 8 भागिले दुसऱ्या ओळीतील संख्येचा गुणाकार. दुसऱ्या ओळीत एकच संख्या आहे, दुसरी काढायची, भाग द्या दुसऱ्या ओळीतील संख्येनं. 3 दुनी 6, 3 पाची 15, बे के बे, बे चोक 8, राहिले किती? 5 गुणिले 4 आले, 5 चोक 20. 20 स्त्रिया कामावर असायला हव्यात. किती वेळ लागला पहा. तुमचं कॅल्क्युलेशन जर फास्ट असेल तर 10 सेकंदाच्या वर ह्या प्रश्नाला लागणार नाही. 10 ते 15 सेकंदामध्ये हा प्रश्न सोडवू शकाल. आलं लक्षात? म्हणजे एकदा बेस आपला क्लिअर झाला, म्हणजे प्रश्न व्यस्त चलनाशी संबंधित आहे हे कळलं की टेक्निक तुम्हाला माहित आहे. पहिल्या ओळीतील संख्येच्या गुणाकाराला दुसऱ्या ओळीतील संख्येला भाग द्यायचा आहे, आपोआप तुमचं उत्तर येईल. ठीक आहे, आपण तिसरा प्रश्न पाहूया. तिसरा प्रश्न पहा. एका किल्ल्यावर 300 सैनिक असून त्या किल्ल्यावरील अन्न 30 दिवस पुरते. 24 दिवसानंतर त्यापैकी 100 सैनिक निघून गेले तर उर्वरित अन्न त्या किल्ल्यावरील सैनिकांना किती दिवस पुरेल? साहजिकच हा प्रश्नही व्यस्त चलनाचा प्रश्न आहे. कसा सांगा? सैनिकांची संख्या वाढली तर अन्न, किल्ल्यावरील असणारं अन्न कमी दिवस पुरणार आहे. सैनिकांची संख्या कमी झाली की किल्ल्यावर असणारं अन्न जास्त दिवस पुरणार आहे. परस्पर व्यस्त संबंध आहे, म्हणजे हे व्यस्त चलनाचं उदाहरण आहे. आता इथं टेक्निकल शब्द टाळलेला आहे, तेच, तितकेच, तेवढेच. म्हणजे आणखीन 24 दिवसानंतर त्यातले 100 सैनिक निघून गेले. तुम्हाला कन्फ्युजन करण्याचा प्रयत्न पेपर सेटरने इथं केलेला आहे. पण मला सांगा, 24 दिवसानंतर 100 सैनिक निघून गेले आणि जे काही उर्वरित अन्न आहे ते उर्वरित अन्न किती सैनिकांना, त्या सैनिकांना किती दिवस पुरेल असा प्रश्न विचारला आहे. म्हणजे उरलेलं तेच अन्न, तितकेच अन्न आहे. म्हणजे याच्यावरून सुद्धा तुम्ही ओळखू शकता की हे व्यस्त चलनाचं उदाहरण. आता इथं थोडस त्यांनी पहिली ओळ दिली, त्यानंतर त्यांनी 24 दिवसानंतर त्यातले 100 सैनिक निघून गेलेत म्हणून सांगितलंय. इथं खऱ्या अर्थानं कन्फ्युजन केलंय आणि पुन्हा शिल्लक अन्न किती दिवस पुरेल अशी नेहमीची दुसरी ओळ, ऍक्च्युली इथं तिसरी ओळ झाली. आता आपण पाहूया प्रत्यक्ष स्थिती 24 दिवसानंतरची पाहायची आहे. 24 दिवसानंतर पहा किती सैनिक निघून गेले, ते 100. इतर परस्परावर अवलंबून असणारे दोन घटक जरा समजून घ्या. सैनिकांची संख्या, सैनिक, आणि ते अन्न किती दिवस पुरते म्हणजे दिवस. आपल्याला स्थिती समजून घ्यायची आहे आत्ताची, म्हणजे 24 दिवसानंतरची. 24 दिवसानंतर अन्न किती शिल्लक राहील सांगा? मूळतः 300 सैनिकांना 30 दिवस पुरेल असं अन्न आहे. 24 दिवसानंतर किती अन्न शिल्लक असणार आहे? 300 सैनिकांना 6 दिवस पुरेल असं अन्न असणार आहे. सैनिक 300 आणि 6 दिवस पुरेल असं अन्न असणार आहे, कारण ही स्थिती 24 दिवसानंतरची आहे. आपण लेटेस्ट स्थिती घ्यायची. म्हणजे 300 सैनिकांना 6 दिवस पुरेल असं अन्न. पण झालंय काय, 24 दिवसानंतर 300 सैनिक राहिलेले नाहीत. किती सैनिक राहिलेत? 100 निघून गेलेत. म्हणजे उरले किती? 200 सैनिक. तर त्यांना किती दिवस अन्न पुरेल? हे दिवस काढायचे. म्हणजे तुम्हाला संख्या या मिळाल्या. पहिल्या ओळीतील संख्या 300 आणि 6, दुसऱ्या ओळीतील संख्या 200 आणि x. बरोबर आहे.
आणि व्यस्त चलनामध्ये तुम्हाला सांगितलंय मी टेक्निक, पहिल्या ओळीतील संख्येच्या गुणाकाराला दुसऱ्या ओळीतील संख्येच्या गुणाकाराने भाग द्यायचं. 300 गुणिले 6 भागिले 200. 0 0 0 0 बे के बे बेत्रिक 6 3 त्रिक 9. कळलं का तुम्हाला? म्हणजे प्रश्न व्यस्त चलनाचाच आहे, टेक्निक आपल्याला तेच वापरायचं आहे, पण मुद्दाम त्यांनी हे 24 दिवसानंतर त्यापैकी 100 सैनिक निघून गेले हे वाक्य ऍड करून त्यांनी म्हणजे त्यांनी पुढे काय म्हणायला पाहिजे होतं, पुढे एकच वाक्य यायला पाहिजे होतं की इतक्या सैनिकांना किती दिवस पुरेल. असं न करता त्यांनी 24 दिवसानंतर 100 सैनिक निघून गेले हे वाक्य ऍड करून तुम्हाला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केलाय. पण तुम्ही शांतपणे प्रश्न समजून घेतला की लक्षात येईल की हे व्यस्त चलनाचं उदाहरण आहे आणि या व्यस्त चलनाच्या उदाहरणामध्ये पहिल्या ओळीतील संख्येला दुसऱ्या ओळीतील संख्येनं भाग द्यायचा आहे. ठीक आहे, पण चौथा प्रश्न पाहूया. एका विद्यार्थी वसतिगृहात 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसांचा खर्च 5,000 रुपये होतो, तर त्याच वसतिगृहातील 32 विद्यार्थ्यांच्या 7 दिवसांचा खर्च किती होईल? इथं हा जो प्रश्न आहे गोंदिया पोलीस भरतीला आलेला आहे 2024 ला. प्रश्न वाचल्यानंतर तुमच्या एक लक्षात आला असेल की हा प्रश्न व्यस्त चलनाशी संबंधित नाही आहे. इथं विद्यार्थी किंवा दिवस जर वाढले तर साहजिकच त्यामुळे होणारा खर्च वाढणार आहे. विद्यार्थी किंबहुना दिवस कमी झाले तर होणारा खर्च कमी होणार आहे. म्हणजे इकडं वाढ झाल्यास खर्चात वाढ, इकडं घट झाल्यास खर्चात घट. हे समचलनाचं उदाहरण आहे. आणि मग समचलनाच्या उदाहरणामध्ये तुम्ही एकदा का हे लक्षात आलं की दिलेलं उदाहरण समचलनाचं आहे, आता तुम्हाला मी व्यस्त चलनाच्याच टेक्निकचा उपयोग समचलनाच्या उदाहरणामध्ये कसा करायचा ते सांगतो. तर पहिल्यांदा पहिल्या ओळीतील संख्या लिहून घ्या. 20, 10 आणि 5,000. आणि दुसऱ्या ओळीत 32 विद्यार्थी 7 दिवस खर्च काढायचा आहे एक्स. आता इथं एक काम करा, तुम्हाला सोपं जावं यासाठी व्यस्त चलनाचंच टेक्निक वापरायचं आहे, पण हे उदाहरण समचलनाचं असल्यामुळे आपल्याला थोडासा बदल करायचा आहे टेक्निक मध्ये, तरच तुमच्या प्रश्नाचं उत्तर करेक्ट आहे. इथं आउटपुटची संख्या म्हणजे इतके विद्यार्थी इतके दिवस राहिल्यानंतर काय येणार? खर्च. खर्च ही आउटपुटची संख्या. तर ही खर्चाशी रिलेटेड ज्या संख्या आहेत ना त्या संख्या फक्त चेंज करून घ्यायच्या. हे 5,000 जे आहेत ते खालच्या ओळीत लिहून घ्यायचे आणि हे जे एक्स आहेत ते वरच्या ओळीमध्ये लिहायचे. का? कारण आपल्याला समचलनाचं उदाहरण असूनही व्यस्त चलनाचं टेक्निक वापरायचं आहे, म्हणून एकदा हे चेंज करून घेतला की आता नेहमीच व्यस्त चलनाचंच टेक्निक वापरा. पहिल्या ओळीतील संख्येच्या गुणाकाराला दुसऱ्या ओळीतील संख्येच्या गुणाकाराने भाग द्या. अर्थात इथं जास्त संख्या कुठल्या ओळीत आहेत? इथं 32, 7, 5,000 आणि इथं दोनच संख्या, म्हणून अंशस्थानी जास्त संख्या घ्यायच्या. 32 गुणिले 7 गुणिले 5,000 भागिले या ओळीतील संख्या 20 गुणिले 10 भाग द्या. 0 गेली 0 गेली 0 गेली 0 गेली, बे के बे बे के बे उरला 1 12 बेसक 12. आता किती राहिले पहा. 16 गुणिले 7 गुणिले 50, 16 पंचे 80 म्हणजे 800 होतील आणि 800 गुणिले 7 8 7 56, 5,600. एकूण खर्च 5,600. पहा उदाहरण, हे उदाहरण समचलनाचं आहे. समचलनाचं उदाहरण बेसिक पद्धतीने आपण सोडवायला गेलो. समचलनामध्ये परस्परावर अवलंबून असणाऱ्या दोन घटकांचा जर विचार केला तर त्यांच्यामध्ये भागाकार स्थिर असतो. ती कन्सेप्ट वापरून बेसिक पद्धतीने सोडवायला गेला तर थोडा वेळ लागेल, म्हणून आपण नेहमीच व्यस्त चलनाचंच टेक्निक वापरलं इथं.
काय फक्त फरक करायचा, व्यस्त चलनाचं टेक्निक काय, पहिल्या ओळीतील संख्येच्या गुणाकाराला दुसऱ्या ओळीतील संख्येनं भाग द्यायचा. पण इथं समचलनाचं उदाहरण असल्यामुळे काय करायचं, आउटपुटची जी संख्या असते, जी काय फायनल, ती संख्या फक्त अल्टरनेट करायची. म्हणजे 5000च्या ठिकाणी एक्स आणि एक्सच्या ठिकाणी 5000, आणि मग तुम्ही पहिल्या ओळीतील संख्येच्या गुणाकाराला दुसऱ्या ओळीतील संख्येच्या गुणाकाराने भाग दिला, आपोआप उत्तर येतं. आलं लक्षात? ठीक आहे. सेम प्रश्न आपण पाचवा पाहूया. तिसऱ्या डेमो लेक्चर मधील आपण पाचवा प्रश्न समजून घेऊया. 25 मजूर रोज 8 तास काम करून 16 दिवसात 400 खुर्च्या बनवतात, तर 40 मजूर रोज 6 तास काम करून 10 दिवसात किती खुर्च्या बनवतील? नंदुरबार जिल्हा पोलीस भरतीसाठी मागच्या वर्षी आलेला हा प्रश्न आहे, 2024 ला. ठीक आहे. इथं प्रश्न वाचल्या वाचल्या तुम्ही काय ठरवायचं आहे, काय कन्फर्म करायचं आहे की दिलेल्या उदाहरणामध्ये समचलन आहे की व्यस्त चलन आहे. व्यस्त चलन असण्याचं कारणच नाही, कारण इथं काम तितकेच तेवढेच असं नाहीये, तेच तितकेच तेवढेच असं टेक्निकल शब्द दिले नाही. काम बदललेलं आहे, कमी जास्त झालेलं आहे. मग साहजिकच कामाचे तास वाढले की खुर्च्यांची संख्या वाढणार आहे, कामाचे तास कमी झाले की खुर्च्यांची संख्या कमी होणार आहे. वाढ झाल्यास वाढ, घट झाल्यास घट. हे कुठलं चलन? समचलन. म्हणजे या प्रश्नामध्ये समचलन आहे हे लक्षात आलं की तुम्ही आपण सांगितलेलं मगाचं टेक्निक वापरा. व्यस्त चलनाचंच टेक्निक वापरायचं आहे, पण इथं आउटपुटची संख्या अल्टरनेट करून. जसं की पहिल्या ओळीत संख्या काय दिल्यात पहा, 25, 8, 16 आणि आउटपुटची संख्या म्हणजे खुर्च्या 400. साहजिकच काय बनवलेलं आहे, खुर्च्या, म्हणून खुर्च्यांची संख्या जी आहे ती आउटपुट संख्या समजायची. हा, दुसऱ्या ओळीमध्ये 40, 6, 10 आणि खुर्च्या किती किती खुर्च्या बनतील त्या एक मानूया. आता बघा, संख्या जास्त असल्यामुळे बेसिक पद्धतीनं समीकरण तयार करणे, नंतर ते सोडवणे वेळ जाऊ शकतो, म्हणून टेक्निक किती उपयोगी पडतं पहा. इथं तुम्ही हे समचलनाचं उदाहरण आहे, टेक्निक व्यस्त चलनाचं वापरायचं असल्यामुळे फक्त आउटपुटची संख्या अगोदर बदल करून घ्या. या 400च्या ठिकाणी हे एक्स लिहा आणि ह्या एक्सच्या ठिकाणी हे 400 लिहा. ही तुमची पहिली स्टेप असेल. आउटपुटची संख्या अल्टरनेट करून घ्या. आता नेहमीच आपलं व्यस्त चलनाचं टेक्निक वापरा. जरी समचलनाचं उदाहरण असलं तरी हे अल्टरनेशन केल्यानंतर तुम्ही व्यस्त चलनाचंच टेक्निक वापरा. पहिल्या ओळीतील संख्येच्या गुणाकाराला दुसऱ्या ओळीतील संख्येच्या गुणाकारानं भाग देणे. हा, आता साहजिकच पहिली ओळ म्हणजे अंशस्थानी येणारी ओळ कुठली असणार? ज्या ओळीत संख्या जास्त ती अंशस्थानी घ्यायची. 40, 6, 10, 400 इथं 4 संख्या आहेत, इथं 25, 8, 16 3 संख्या आहे, चौथी संख्या एक्स काढायचे आणि म्हणून अंशस्थानी या संख्या घ्या. 40 गुणिले 6 गुणिले 10 गुणिले 400 भागिले 25 गुणिले 8 गुणिले 16 भाग द्या. 8 एक्के 8, 8 45, 5 एक्के 5, 5 5 25, 5 एक्के 5, 5 दुनी 10, बे एक्के बे, बे 8 16, 8 एक्के 8, 8 45 आणि ही 0. उरले किती? इथं 6 उरलेत आणि इथं 50 उरलेत. परीक्षेमध्ये गडबडीमध्ये कॅल्क्युलेशन करताना हा आकडा तुम्ही विसरण्याची शक्यता, आणि 50 पाहताय तिकडं 50 उत्तर असण्याची सुद्धा शक्यता असते. इथं 6 आणि 50 उरलेत, 50 आणि 6चा गुणाकार 50 गुणिले 6 5 36 म्हणजे 300. एकूण 300 खुर्च्या बनते. पहा, तसं पाहिलं समचलनाचं उदाहरण आहे, तुम्ही सोडवू शकाल पण वेळ अधिक लागणार आहे. मात्र इथं व्यस्त चलनाचंच टेक्निक वापरल्यामुळे आपलं खूप कमी वेळेत झालेलं आहे. परीक्षेमध्ये ह्या संख्या तुम्ही लिहित पण बसू नका. तुम्ही तिथल्या तिथे पेपरमध्येच 400 खुर्च्याच्या ठिकाणी इथं एक्स लिहा आणि इथं एक्सच्या ठिकाणी 400 लिहा आणि
सरळ पहिल्या ओळीतील संख्येच्या गुणाकाराला दुसऱ्या ओळीतील संख्येच्या गुणाकाराला भाग द्या. हे लिहित सुद्धा बसायची गरज नाही. मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी, टेक्निक समजून सांगण्यासाठी लिहिलं. अन्यथा फक्त ह्या आउटपुटची संख्या, खुर्च्यांची संख्या अदलाबदल केली की पहिल्या ओळीतील संख्येच्या गुणाकाराला दुसऱ्या ओळीतील संख्येच्या गुणाकाराला भाग द्यायचा. इथं पहिली ओळ म्हणजे अंशस्थानी कुठली घ्यायची, जिथं संख्या जास्त ती. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपलं हे अंकगणित स्पेशल या मार्गदर्शन वर्गातील तिसरं डेमो लेक्चर झालं आहे. साहजिकच महाराष्ट्रातील पोलीस भरतीची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही यापुढे या मार्गदर्शन वर्गामध्ये अजून काही डेमो लेक्चर तर देणार आहोतच, पण प्रत्यक्ष टॉपिक वाईज तुमची इन डिटेल तयारी करून घेण्यासाठी परीक्षेला आलेला प्रत्येक प्रश्न तुम्हाला सोडवता यावा, लवकर सोडवता यावा, अचूक सोडवता यावा म्हणून टॉपिक वाईज इन डिटेल मार्गदर्शन आम्ही या टेक्निक कॉम्पिटिटिव्ह अकॅडमीच्या माध्यमातून करणार आहोत. ज्यांना या मार्गदर्शन वर्गाचा फायदा करून घ्यायचा असेल त्यांनी निश्चितपणे द टेक्निक अकॅडमी हे ऍप प्ले स्टोअर मधून डाउनलोड करून घ्या. आम्ही यापुढे रोजचे रेकॉर्डेड लेक्चर त्याच्यामध्ये शेअर करू आणि तुम्ही मग त्या रेकॉर्डेड लेक्चरचा अधिकाधिक फायदा करून घ्यावा असं आवाहन मी करतो. अर्थातच अशी काही बेसिक कन्सेप्ट, शॉर्टकट्स, ट्रिक्स तुम्हाला आवडल्या असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.